नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कैऱ्यांचा सीझन चालू आहे, मग त्यापासून साखर आंबा तो बनत आहे. म्हणूनच आज आपण साखर आंब्याची रेसिपी बघूया. तर साखर आंब्यासाठी लागणार आहेत कैऱ्या, साखर आणि वेलची. तर सगळ्यात आधी आपल्याला कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. या अतिशय कडक असलेल्या आणि झाडावरून नुकत्याच तोडून आणलेल्या कैऱ्या आहेत. त्याला चीक असतो थोडाफार, म्हणून त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि अशा कॉटनच्या नॅपकिनने व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत. चांगल्या कोरड्या करायच्या आहेत आपल्याला, कारण साखर आंबा आपल्याला भरपूर दिवस टिकतो, तो खराब होऊ नये म्हणून ह्या कैऱ्या व्यवस्थित कोरड्या करून घेणं गरजेचं आहे. ज्यांना साखर आंबा सालीसकट आवडत असेल त्यांनी तसाही तो किसला तर चालेल, किंवा असा पूर्ण कोरडा करून नंतर आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी पूर्ण कैरी पुसून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला याचं साल काढून घ्यायचं आहे पूर्ण. ज्यांना सालीसकट आवडत असेल ते तसंही ठेवू शकता. कैरी म्हटलं का तोंडाला अगदी पाणी सुटतं, म्हणूनच त्याचे असे आपण वेगवेगळे पदार्थ तयार करून घरात ठेवू शकतो. लहान मुलांना आपण चपातीला एखादा जाम वगैरे लावून देतो बाहेरचं, पण असंच जर घरात साखर आंबा तयार करून आपण त्यांना चपातीला लावून देऊ शकतो. आणि घरच्या घरी बनवलेलं काहीतरी वेगळं मुलं आवडीने खाऊही शकता. त्यांना डब्यालाही तुम्ही साखर आंबा चपाती असं देऊ शकता. आणि इतर वेळेस आपल्याला जेवणात तोंडी लावायला साखर आंबा अतिशय छान लागतो. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये कैरी किसून घ्यायची आहे. कैरीचा अशा प्रकारे आपण किस करून घेतला आहे. कैरी दाताखाली येईल असा मोठ्या याच्यामध्ये आपल्याला ती किसायची आहे. जास्त एकदम बारीक त्याचा चुरा होईल असा किसायची नाही आपल्याला. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी कसा किस करून घेतला आहे कैरीचा. त्यानंतर कढईत थोडंसं तूप टाकणार आहे मी कैरीचा किस परतवण्यासाठी. आणि नंतर मग आपल्याला तो कैरीचा किस यात पूर्णपणे टाकून ती परतवून घ्यायची आहे व्यवस्थित. त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. मी अशाच रोज नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते. अशा प्रकारे आपण तो किस परतवून घेणार आहोत. अतिशय छान होतो हा साखर आंबा, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. या सीझनमध्ये तर कैऱ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे आपण जर असा साखर आंबा तयार करून ठेवला तर आरामात आपल्याला महिना 2 महिने तर जातो. किंवा जास्त प्रमाणात तयार करून ठेवायचं असेल तर तरीही तुम्ही करू शकता आणि फ्रीजला तो तुम्ही स्टोअर करू शकता. अशा प्रकारे मग कमी गॅसवर आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आता कैरीचा किस जवळजवळ मला असं वाटतं 1.5 वाटी होता आणि त्याच्या मी 1 वाटी साखर टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता. कैरी तशी आंबटच असते, पण कोणाला जास्त आंबट आवडत असेल तशा प्रमाणात तुम्ही साखर टाकू शकता. आणि आंबट गोड ही चव खूप छान लागते साखर आंब्यामुळे. अशा प्रकारे साखर आपण मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित. उष्णतेमुळे साखर नंतर यात विरघळते आणि नंतर त्याला असं थोडंसं पाणी सुटल्यासारखं दिसतं. बघू शकता तुम्ही आता साखर पूर्णपणे यात विरघळली आहे आणि थोडंसं असं त्याला मॉइश्चर प्राप्त झालं आहे.
अशा प्रकारे. आणि हे फक्त कमी गॅसवर आपल्याला परतवायचं आहे. जवळजवळ 10 ते 15 मिनटं जरी परतवलं तरी पुरेसं होतं. त्यानंतर मी वेलची आणि साखर थोडीशी बारीक करून घेतली आहे. वेलची पूड असेल तर तुम्ही वेलची पूड तशीच टाकू शकता. मी वेलची मिक्सरला बारीक करून यात टाकली आहे. त्याने छान वास येतो आणि चवही खूप छान लागते. अशा प्रकारे आपला साखर आंबा अगदी कमी वेळेत तयार होणारा आहे आणि मुलांना घरच्या घरी असं पौष्टिक आपल्याला देताही येतं. उगीचच बाहेरचे जॅम वगैरे घरात आणून त्याची सवय लावण्यापेक्षा आपल्या ज्या पारंपरिक अशा काही गोष्टी आहे त्या आपण जर मुलांना आहारात दिल्या तर त्यांना ते पोषकसुद्धा आहे आणि चवीलाही खूप छान लागतं. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित गार होऊन द्यायचा आहे साखर आंबा आणि नंतर असा हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरू शकता आणि त्यामुळे तुम्ही ते फ्रीजला ठेवू शकता. सामान्य टेम्परेचरलाही ते टिकू शकतं, पण छोट्याशा डब्यात तुम्ही रोज वापरण्यासाठी तुम्ही ते स्टोअर करू शकता आणि जास्तीचं असेल तो तुम्ही फ्रीजला स्टोअर करू शकता. अशा प्रकारे आपला साखर आंबा रेडी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज मला कमेंट करून सांगा. अतिशय छान झालेला आहे साखर आंबा, म्हणूनच मी यावेळेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेस्ट करूनसुद्धा दाखवलं आहे. मला तर खूप आवडलं आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.